मोखाडा तालुक्यात बोहडा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। बोहडा उत्सवाला 250 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे। या उत्सवात आदिवासी कलाकार विविध देवदेवतांचे मुखवटे डोक्यावर घालतात आणि इतर कलाकार वाद्य व सांबळ वाजवतात। मुखवटे घातलेले कलाकार त्या तालावर नृत्य करतात। इतर आदिवासी कलाकारही त्यांना नृत्यात मदत करतात। हे मुखवटे आदिवासी कलाकार स्वतःच अंबर आणि सागवान लाकडापासून बनवतात। शिमगा उत्सवाप्रमाणेच बोहडा हा आदिवासी संस्कृतीचा एक भाग आहे। वारली कलेसारख्या हस्तकलांचा वापर करून लाकूडकाम केले जाते। हे मुखवटे पारंपरिक आदिवासी देवतांचे तसेच रामायण आणि महाभारतातील देवतांचे बनवलेले असतात। या उत्सवात देवदेवता, राक्षस, वन्यप्राणी, ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांचे पोशाख परिधान करून पौराणिक कथा सादर केल्या जातात। गणपती, सरस्वती, रक्तदेवी, कालिका, राक्षस, राम, रावण, हनुमान यांसारखे अनेक पोशाख परिधान केले जातात। मुखवटे आणि प्रभावळी परिधान करून ते मंडप आणि प्रांगणामध्ये या गाण्यांवर नृत्य करतात आणि वादक व मार्गदर्शकांच्या मदतीने पौराणिक कथा सादर करतात। या उत्सवांमध्ये उत्सव सुरू होण्यापूर्वी रात्रभर गाण्यांवर नृत्य करण्याची सामान्यतः प्रथा आहे। या उत्सवाला भावडा ललित असंही म्हणतात। देवीच्या आवाहनापासून ते उत्सवापर्यंत विधी आणि संस्कारासोबत लोकनाट्य सादर करण्याची परंपरा आहे। आलेले हस्तदेव कार्तिकचा मान सन्मान करून पुढच्या मार्गाला लावून द्या। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।